नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एका मोठ्या गॅपनंतर व्हिडिओ बनवत आहे, कारण मला काही वैयक्तिक समस्या होत्या, अडचणी होत्या आणि त्यातून बाहेर पडायला मला जो वेळ लागला त्या काळामध्ये मी काही व्हिडिओ बनवू शकले नाहीत. अर्थात मी खूप लहान छोटी यूट्यूबर आहे, पण तरीसुद्धा माझे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांच्या माहितीसाठी म्हणून मी फक्त हे सांगितलं की मी एवढ्या मोठ्या गॅपनंतर व्हिडिओ का करत आहे याची नोंद आपण घ्यावी आणि माझ्या व्हिडिओला असाच प्रतिसाद देत राहा अशी आपल्या सगळ्यांना विनंती आग्रहाची आहे. आज मी बोलणार आहे ते शेख हसीना यांच्या संदर्भात. नुकतंच शेख हसीना यांना बांगलादेशच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे, हे आपण सगळ्यांनी वाचलंच असेल. या संदर्भामध्ये अर्थात भारताने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही आहे, पण त्यांना जी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि ती सूडबुद्धीने दिलेली आहे हे कोणीही सांगू शकेल. आणि हा खटला जेव्हा बांगलादेशामध्ये चालवला गेला त्यावेळेला त्या बांगलादेशमध्ये नव्हत्या, त्या भारतामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. तसेच त्यांचे तत्कालीन गृहमंत्री जे होते असदुद्दीन खान कलाम असं काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. आणि एक पोलीस महासंचालक आहेत. अशा तिघांवर हा खटला चालवला होता आणि त्यात 5 आरोप यांच्यावर ठेवण्यात आले होते. या 5 आरोपापैकी 3 आरोपामध्ये शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे आणि इतर 2 आरोपांसाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. आता हा सगळा प्रकार कसा झाला याची पूर्वपेटिका जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की शेख हसीना या जानेवारी 2024 सार्वत्रिक निवडणुका जिंकून बहुमताने सत्तेत आल्या होत्या आणि त्यानंतर अचानक तिकडे वातावरण अशांत झालं. आता अचानक झालं असंही म्हणता येणार नाही, कारण शेख हसीना यांनी असं सांगितलं होतं की अमेरिकेने त्यांच्याकडे जे सेंट मार्टिन्स बेट आहे किंवा बंदर आहे ते अमेरिकेने मागितलं होतं. त्यांना तिकडे लष्करी तळ उभारायचा होता, कारण आशियाई देशामध्ये त्यांना कंट्रोल करायचा होता. विशेषतः चायनावर म्हणजे चीनवर त्यांना लक्ष ठेवायचं होतं समुद्रमार्गातनं. आणि त्यामुळे हे एक मोक्याचं आयलंड होतं, बेट होतं आणि त्यामुळे हे सेंट मार्टिन्स आयलंड जे आहे ते त्यांना हवं होतं. परंतु शेख हसीना यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेला नकार दिला की आमच्या देशातलं बेट आहे आणि आमच्या देशासाठीच आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत. आम्ही तुम्हाला तिकडे लष्करी तळ कायमचा निर्माण करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. आणि त्यामुळेच अमेरिकन सरकार हे भयंकर चिडलं. ते शेख हसीना यांच्या विरोधात गेलं आणि मग CIA तर्फे इकडे यांची सत्ता उलटवण्यासाठी काही तजवीज करण्यात आली, काही गुप्त आराखडा बनवण्यात आला आणि त्यानुसार जे मोहम्मद युनूस आहेत, आता सध्याचे काळजीवाहू सरकारमध्ये ते आहेत, त्यांना अमेरिकेतून बांगलादेशामध्ये पाठवण्यात आलं. आणि त्यांनी मग बांगलादेशी जे युवक आहेत म्हणजे ज्यांना जेनझी आपण म्हणतो त्यांना भडकवायला सुरुवात केली की हे जे सरकार आहे शेख हसीना हे भ्रष्टाचारी आहे, त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार केलेले आहेत आणि अवैध मार्गाने निवडणूक जिंकलेली आहे आणि ते सगळ्यांवर अत्याचार करणार आहे, विश्वासार्ह सरकार नाही, त्यामुळे हे सरकार उलथवून टाकलं पाहिजे. आणि अशा प्रकारे एक अनरेस्ट जी म्हणतो स्टुडंट्समध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, ती त्यांनी निर्माण केली. आणि मग विद्यार्थी खूप आक्रमक झाले, अनेक आंदोलनं झाली, सर्वसामान्य नागरिकही रस्त्यावर आले, जाळपोळ झाली, दंगे झाले आणि शेख हसीना यांना तिथे राहणं मुश्किल झालं. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी देशातून पलायन केलं. अर्थात हे नमूद करणं गरजेचं आहे की भारतामध्ये आश्रयाला येण्यापूर्वी त्यांनी काही मुस्लिम राष्ट्रांकडे आश्रयाची मागणी केली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. भारताला विनंती केल्यावर भारताने त्यांना आश्रय देण्याचं कबूल केलं. सुरुवातीला हा आश्रय काही महिन्यांसाठी होता असं आपल्या भारत सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं, परंतु आता आपण पाहतात की 1 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे, तरी शेख हसीना या अजून भारतातच आहेत आणि अजून त्या किती काळ राहणार हेही आपल्याला माहिती नाहीये. परंतु जोपर्यंत त्यांना गरज आहे तोपर्यंत भारत सरकार त्यांना ठेवून घेईल अशी आत्ताची परिस्थिती आहे.
आणि आता बांगलादेशमधनं आणि अमेरिकन सरकारने या सगळ्याचा इन्कार केला आहे की आम्ही असं काही सेंट मार्टिन्स हे बंदर बांगलादेशकडे मागितलंच नव्हतं. अर्थात शेख हसीना यांनी स्वतःच सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरही अविश्वास ठेवणं आपल्याला अशक्य आहे. आता बांगलादेश सरकारने म्हणजे आता सध्याचं जे मोहम्मद युनूस यांचं सरकार आहे त्यांनी भारताकडे मागणी केलेली आहे की शेख हसीना यांना आमच्या ताब्यात द्या. कारण 2013मध्ये जेव्हा शेख हसीना या पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या, त्यावेळेला भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक प्रत्यार्पण करार झाला होता. या करारामध्ये असं ठरलं होतं की एखाद्या देशातले अट्टल गुन्हेगार आणि जे वॉन्टेड आहेत, क्रिमिनल आहेत, ते जर एकमेकांच्या देशात आश्रयाला आले असतील, म्हणजे भारतातले लोक बांगलादेशमध्ये आले असतील किंवा बांगलादेशचे लोक भारतात आले असतील जे खूप टेररिस्ट आहेत किंवा धोकादायक आहेत, तर अशा लोकांना आपल्या देशाने त्या देशात पाठवायचं. परंतु यामध्ये काही कलमं घातली होती की राजकीय सूडबुद्धीतून एखादा खटला चालवला जात असेल आणि त्यासाठी एखादी व्यक्ती जर त्या देशाला हवी असेल किंवा त्या व्यक्तीशी काहीतरी घातपात करण्याचा प्रयत्न जर त्या देशातलं सरकार करत असेल तर, आणि जर राजकीय अशांतता असेल आणि राजकीय सूडबुद्धीतून एखादा खटला चालवला गेला असेल आणि त्याचा निकाल जर त्या व्यक्तीच्या विरोधात गेला असेल, तर अशा वेळी, अशा परिस्थितीमध्ये ज्या देशामध्ये त्या व्यक्तीने आश्रय घेतलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ भारतात आता हसीना यांनी आश्रय घेतला आहे, तर भारत सरकार त्यांचं प्रत्यार्पण करायला वचनबद्ध नाही. आणि आता याच परिस्थितीचा फायदा कदाचित शेख हसीना यांना मिळणार आहे. कारण आज जे बांगलादेशमध्ये सरकार आहे ते अवैधच आहे. तिथे सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत, बहुमतामध्ये ते सरकार निवडून आलेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीत बांगलादेशमध्ये ह्या दोन व्यक्ती म्हणजे गृहमंत्री आणि पंतप्रधान हे गैरहजर असताना तिकडे खटला एकतर्फी चालवला गेला आहे आणि एकतर्फी निकाल लागला गेला आहे. आणि त्यामुळे या खटल्यालाच काही अर्थ राहत नाही, कारण सरकारच वैध नाही आहे आणि त्या खटल्याचा जो निकाल आहे अर्थातच तोही अवैध आहे. आता या इंटरनॅशनल कोर्टाचा निर्णय असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी यामध्ये कोणत्याही देशाचा समावेश नाही. हे बांगलादेशमधलंच कोर्ट आहे आणि बांगलादेशमधल्याच 3 लोकांना जज म्हणून तिकडे बसवलेले आणि त्यांनी हा एकतर्फी निर्णय दिलेला आहे. हा निर्णय आल्यानंतर शेख हसीना यांनी लगेच 5 पानी एक परिपत्रक काढलं आणि त्यात त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की मी बांगलादेशमध्ये नसताना हा खटला चालवला गेला आहे आणि हा राजकीय सूडबुद्धीतूनच माझी सत्ता संपवण्यासाठीच हा खटला आणि याचा निकाल मला जी मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना दिलेली आहे ती दिलेली आहे. त्यामुळे मी हा खटल्याचा निकाल मानत नाही. हेग इथे जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे तिथे यांनी हा खटला चालवावा. तिथे मी सगळे पुरावे सादर करू शकते आणि मी निर्दोष आहे, त्यामुळे मला तिथे केस चालवायला कसलीच भीती नाही आणि त्यामुळे तिथे केस चालवावी. पण या खटल्याचा निकाल मला पूर्णपणे अमान्य आहे. दरम्यानच्या काळात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशच्या नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वभौमतेसाठी, सर्वसमावेशकतेसाठी भारत सरकार वचनबद्ध आहे आणि याला अनुसरून जे योग्य आहे तोच निर्णय आम्ही घेणार आहोत. त्याच्यानंतर जे बांगलादेशमधलं सरकार आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता निकाल खटल्याचा लागलेला आहे आणि आम्ही भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली आहे. तरीसुद्धा जर भारत सरकारने ती पूर्ण केली नाही तर 2 देशामध्ये शत्रुत्व निर्माण झालं असं समजण्यात येईल. असं असूनही अजूनपर्यंत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकार बहुधा अजूनही त्यांना आपल्या देशात आश्रय देईल हे उघड आहे. आणि इथे जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या दक्षिण आशिया अभ्यासाच्या जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत श्री राधा दत्ता यांनी असं मत व्यक्त केलंय की बांगलादेशच्या न्यायालयाचा हा निकाल अपेक्षितच होता, तो सूडबुद्धीनेच घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भारत सरकार सगळ्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेख हसीना यांना काही
बांगलादेशात पाठवणार नाही, असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तसंच सर्वसामान्य भारतीयांनाही असंच वाटतंय की त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या खटल्याच्या नंतर किंवा त्याचा जो निकाल लागल्यानंतर शेख हसीना यांचं प्रत्यार्पण हे भारताने करू नये. अर्थात मोदी सरकार याबद्दल त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. ते सगळ्या कायदेशीर बाजू तपासूनच आपलं जे सरकार आहे, विद्यमान सरकार, ते योग्य तो निर्णय घेईल. पण आपल्याकडे जे डाव्या बाजूचे विचारवंत आहेत, जे आपण प्रो मुस्लिम असं म्हणतो, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते जेव्हा आरोप करतात की भारतामध्ये हिंदू असुरक्षित आहेत, हिंदूंवर जाणून बुजून अत्याचार केला जातो, त्यांना बळीचा बकरा बनवला जातो. आज शेख हसीना याही मुस्लिमच आहेत, परंतु अनेक मुस्लिम राष्ट्रांनी त्यांना आश्रय देण्यास चक्क नकार दिला. पण भारताने त्यांना सुरक्षिततेची हमी दिली आहे आणि त्यांना भारतातच अजून ठेवलेलं आहे आणि यापुढेही ते ठेवतील. जर भारत मुस्लिम विरोधी असता किंवा भारत सरकारही मुस्लिम विरोधी असतं तर शेख हसीना यांना इथे आपण ठेवून घेतलं नसतं. आणि आपणही आता बघतो की आज बांगलादेशमध्ये यादवी युद्ध सुरू झाले, कारण शेख हसीना यांचा जो अवामी पक्ष आहे, त्यांचे जे कार्यकर्ते ते रस्त्यावर उतरलेत या निकालाच्या विरोधात. आणि जे सत्ताधारी पक्ष आहे, म्हणजे जो कोण आहे मोहम्मद युनूस आणि त्याचे पाठीराखे, किंवा तिकडचा जो विरोधी पक्ष आहे, ते आपापसात लढत आहेत. तिथे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आता हिंदूंवर आणखीन अत्याचार होण्याची शक्यता आहे. तिकडे सामान्य माणसाचं जीवन अशक्य झालेलं आहे. तिथे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. लोकांना खाण्यापिण्याची पंचायत झालेली आहे. महागाई प्रचंड वाढत आहे आणि देश पूर्णपणे असुरक्षित आहे. हीच परिस्थिती नेपाळमध्ये आहे. तिथे सुद्धा जैनझीने आंदोलन करून सत्तांतर केलं. आताचं जे विद्यमान सरकार आहे, काळजीवाहू कार्की यांचं, त्यांनी काही प्रमाणात तिथे कंट्रोल निर्माण केलेलं आहे. पाकिस्तान जे आपलं शत्रू राष्ट्र आहे, तिथे सुद्धा अंतर्गत यादवी आपल्याला दिसतेच किती प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अशा अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय नागरिक हे खूप सुदैवी आहोत, कारण अजून आपल्याला या परिस्थितीची झळ बसलेली नाही. आपल्या देशातही अनेक घातपाती कारवाया होतच आहेत. आता लाल किल्ल्यावरच्या समोर जो रस्ता आहे, तिथे सुद्धा एक मोठा स्फोट घडवण्यात आला आणि त्याच्यानंतर 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि अनेक एक्सप्लोजिव्ह काही बंदुका वगैरे रिकवर करण्यात आल्या. यात अल फला युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे. आणि हे जे कट होता भारतामध्ये 7-8 ठिकाणी असा घातपाती कारवाई करण्याचा, तो आपण उधळून लावलेला. आपल्या सुरक्षा यंत्रणांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलून आणि सावधगिरीने हा निर्णय त्यांनी घेतलेला आणि त्यांचे जे रॅकेट आहे ते बर्स्ट केलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण इथे सुरक्षित आणि सुखाने राहत आहोत. आज संबंध जगामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, परंतु अद्याप भारतामध्ये तशी परिस्थिती नाही. आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. आपण दैनंदिन कामं व्यवस्थित करू शकतो. आपण कुठेही जाऊ शकतो, येऊ शकतो. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत केवळ आपल्या सरकारमुळे आणि आपल्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्यामुळे. आज ते सतर्क आहेत. ते आपले सैनिक जीवाची बाजी लावून या सगळ्यांचा खात्मा करतायत. जे अतिरेकी आहेत त्यांचा पण आपल्यापर्यंत ती झळ येऊ देत नाहीयेत. आणि त्यामुळेच आपण विचार करावा की आपण कोणाच्या बाजूनी राहावं. आता एवढा प्रकार भारतामध्ये घडला अतिरेकी कारवायांचा, तरीसुद्धा आपल्या इकडच्या शिवसैनिकांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेने किंवा इंडिया अलायन्सने याच्यावर अवाक्षर उठवलं नाही. उलट सगळ्या मुसलमानांवर आपण काही कारवाई करू नये, सगळेच मुसलमान काही वाईट नाही आहेत. आणि याच्या उलट जे काश्मीरचे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी असं सांगितलंय की हे लोक असे का झाले, डॉक्टरसारखे सुशिक्षित लोक, एवढ्या उच्च शिक्षित लोक या मार्गाला का वळले, अतिरेकी का झाले, तसं याचा त्यांनी विचार करावा. आणि या ज्या सईद आहेत, या मोहम्मद सईद यांची कन्या, त्यांनी पण असंच सांगितलेलं आहे की या भारताने असा विचार करावा. भारतात त्यांना जिणं मुश्किल झालेलं आहे. पहिले ते पत्थरबाजी करत होते, दगडफेक करत होते आणि आता ते शस्त्र चालवत आहेत, स्फोट घडवत आहेत. म्हणजे भारत सरकारच याला जबाबदार आहे. अशा प्रकारची वक्तव्य ही लोक करतायत. म्हणजे आपण आज कुठच्याही छोट्या निवडणुका असोत किंवा मोठ्या निवडणुका असोत, अशा पद्धतीने जे मुस्लिमांचं लांगुल चालन करत आहेत
त्यांच्यापासून दूर राहिलो तरच आज जसे आपण सुरक्षित आहोत तसेच भविष्यातही सुरक्षित राहू असा आम्हाला विश्वास वाटतो। आणि नक्कीच तुम्ही सगळे सुज्ञ आहात, हे जे यूट्यूब चॅनल पाहत आहेत ते त्यांनाही खरं काय खोटं काय हे समजत आहे आणि त्यामुळेच आपण आपल्यात एकोपा ठेवावा, हिंदूंनी संघटित राहावं। हिंदू कोणाच्याही विरोधात कधीही नसतात, पण आपण आपली जी एकोपा आहे तो असाच कायम ठेवला पाहिजे आणि विद्यमान सरकारला जे राज्य पातळीवर असेल किंवा देश पातळीवर असेल त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांचं सरकार भक्कम केलं पाहिजे, तरच आपली जी पिढी आहे त्यांनाही एक आपण सुरक्षित देश आणि सुरक्षित भविष्य देऊ शकू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला भरघोस प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन विषयासह।